श्रोतेहो नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या विशेष कार्यक्रमात. आणि आपल्यासोबत आहेत प्रगतशील शेतकरी बाजीराव झेंडे. श्रोतेहो, आतापर्यंत आपण ऐकलं बाजीराव झेंडे यांनी जलसंधारणाच्या माध्यमातून आपल्या गावाचा कायापालट कसा घडवला. आता जाणून घेऊयात त्या पाण्याच्या बळावर त्यांनी शेतीला कसा दिला नवा आयाम. एकात्मिक शेती पद्धती, दुग्ध व्यवसाय, मत्स्य शेती, काजू प्रक्रिया उद्योग आणि सहकाराच्या माध्यमातून त्यांनी उभा केलेला विकासाचा आदर्श हा खरोखरच प्रेरणादायी आहे. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर, मला सांगा, एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यामागचा विचार काय होता? सर, हे सर्व झाल्यानंतर पाण्याची व्यवस्था आपल्याकडे खूप झाली. पाणी म्हणजे गावात भरपूर आलं. हे करत असताना त्याला संलग्न व्यवसाय करणं सुद्धा गरजेचं होतं. कारण नुसतं आंबा लावला, काजू लावला, नारळ लावला म्हणजे झालं नाही. तर त्यातून जे उत्पादन मिळालं पाहिजे किंवा जे एकात्मिक म्हणजे सर्व बाजूने त्याला उत्पादन मिळालं पाहिजे, ह्यासाठी आम्ही प्रयत्न केला. तर हे करत असताना म्हणजे रॅड हा जो एक प्रोजेक्ट कृषी विभागाकडे आला, एकात्मिक शेती, तो करत असताना आमच्या हिरलोक गावाला तो म्हणजे त्यावेळी आमच्या कुडाळ तालुक्याला निर्मळ साहेब म्हणून होते. त्याने आमचं कुडाळ गाव, हिरलोक गाव सुचवलं. त्यावेळी हा 1 कोटीचा प्रोजेक्ट होता आणि आमच्या हिरलोक गावासाठी तो राबवायचा होता. तो राबवत असताना रॅडमध्ये काय होतं तर दुग्ध व्यवसाय होता, मत्स्य व्यवसाय होता, मधुमक्षिका पालन होतं, म्हणजे मूर घास तयार करणं होतं, पाण्याचे म्हणजे अडवलेलं पाणी कसं वापरायचं हे लोकांना कसं दाखवायचं, हे सगळं जे होतं ते रॅडमधून आम्ही दाखवू शकत होतो. आणि हा प्रोजेक्ट आमच्या हिरलोक गावामध्ये खूप चांगल्या प्रकारे आम्ही राबवला. कारण लोकांना तो भावण्यासारखा होता. आम्ही कृषी विभागाकडून जिल्ह्यात पहिल्यांदाच म्हशी आणल्या होत्या. त्यामुळे 26 म्हशी आम्ही हिरलोक गावामध्ये आणल्या आणि खूप चांगला म्हणजे त्यापासून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्याची संधी मिळाली. आणि त्यातून दुग्ध व्यवसाय जो आमच्या हिरलोक गावामध्ये पूर्वीपासून आहे, परंतु जो चांगली जनावरं, दुधाळ जनावरं किंवा जातीवंत जनावरं आम्ही बेळगाव म्हणजे इतर बेळगावरून आणली होती, काही कोल्हापूर जिल्ह्यातून आणली होती, अशी बाहेरची जनावरं आणून तो वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा लोकांना चांगला भावला लोकांना. कारण हा जो प्रोजेक्ट होता तो 50% आपल्या शेतकऱ्याचे पैसे होते आणि 50% आमच्या कोरडवाहू प्रोजेक्टचे होते. तर ह्यातून ज्या म्हशी आणल्या किंवा त्यानंतर आम्ही जे केलं ते मधुमक्षिका पालनच्या 30 पेट्या आमच्या गावात आल्या होत्या हिरलोकमध्ये. आणि त्यामुळे एक तर मध मिळत होता आणि त्यानंतर पोलिनेशन होत होतं किंवा आंब्याच्या टायमाला परागीकरण, आंब्याला म्हणा किंवा सूर्यफूल, काजू आहे, ह्यानं नारळाला परपरागीकरण जे व्हायचं त्यामुळे उत्पन्न लोकांचं वाढलं, मदही मिळायला लागला. आणि अशी जी योजना त्यामुळे लोकांना आवडली आणि खूप चांगल्या प्रकारे ती राबवली. सर, त्याचं तुम्ही जनजागृती कशी केलात लोकांना, शेतकऱ्यांमध्ये? कारण पटकन आपल्याकडे काय नवीन काय आलं तर लोक ते स्वीकारायला बघत नाहीत. तर तुम्ही कसं त्यांच्यासमोर उदाहरण ठेवलं? दुग्ध व्यवसाय हा जो होता तो लोकांना एवढा सांगायला लागला नाही, कारण रोजचाच होता. पण मधुमक्षिका पालन होतं किंवा जे मूर घास होती किंवा वैरण तयार करणं, हे जे होतं ना ते लोकांना म्हणजे तेवढंच हे होत नव्हतं. मग त्यासाठी आम्ही मधुमक्षिका पालनचं ट्रेनिंगला लोक पाठवले महाबळेश्वरला 6 जणांना आम्ही ट्रेनिंगला पाठवलं. मग त्या मधुमक्षिका कशा हँडल करायच्या, त्यातली राणी माशी कशी पाळायची, त्या म्हणजे आतल्या ज्या पोळ्या आहेत त्या कशा मेंटेन करायच्या, त्यांना बाबा त्यांचे जे हे आहेत शत्रू आहेत त्यांच्यापासून त्यांना कशा वाचवायच्या, हे ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर आम्ही त्यांना मधुमक्षिका पालनच्या 30 पेट्या दिल्या होत्या आणि 30 कॉलनी त्यांना दिल्या होत्या. त्यातून आजही आमच्याकडे त्या जवळजवळ कॉलनी लोकांच्याकडे आहेत आणि त्यातून ते मध हे करतात. फक्त त्यांना एक प्रॉब्लेम होतो की पावसाळ्यात ह्या पेट्या ज्या आहेत ते इथं पावसाळ्यात फ्लोरा नसल्यामुळे म्हणजे फुलं नसल्यामुळे ते राहत नाहीत. मग त्यांच्यासाठी गुळ ठेवणं किंवा त्या थोडे दिवस कृत्रिम त्यांच्यासाठी परिस्थिती निर्माण करायची किंवा त्या थोडे दिवस मग घाटावर पाठवणं, असं करून म्हणजे आता शेतकऱ्यांना आवड झाली आणि त्याच्यापासून फायदे आहेत ते लोकांना लक्षात आले. त्यामुळं ही राबवताना आम्हाला काय मोठा म्हणजे त्रास झाला नाही. आता मूर घास वगैरे जे आहे हे लोक आता कसं झालं, आता पावसाळी इकडे कोकणात पाऊस आहे, पाणी आहे, त्यामुळे भरपूर हिरवळीचा चारा आहे जो उन्हाळ्यात गुरांना मिळत नाही, तो मिळवण्यासाठी मूर घास. मग असं ते आम्हाला मका बिका लावणं किंवा मका लावून झाल्यानंतर त्याचं मूर घास कसं तयार करायचं हे प्रॅक्टिकली आम्ही त्यांना दाखवलं. आणि आज रोजी म्हणजे पावसात झालं पण उन्हाळ्यातही गुरांना चांगल्या प्रकारचा सकस आहार मिळावू लागला. आणि त्यामुळे जो कोकणात उन्हाळ्यात जे दुधाचं प्रमाण अगदी कमी होत होतं ते वाढलं आणि गावातल्या लोकांना त्याचा फायदा समजल्यानंतर कोणी सांगायची गरज पडत नाही. बरोबर.
सर, असं म्हणतात की शेती अधिक दुग्ध व्यवसाय अधिक फलोत्पादन बरोबर समृद्ध शेती. तुम्ही कसं बघता याच्याकडे? कोणीही एक व्यवसाय करू नये. कुठल्या म्हणजे दुग्ध व्यवसाय केला किंवा शेळीपालन केलं किंवा फलोत्पादन घेतलं किंवा आणि काय केलं, तर एक व्यवसाय केला की तो कुठेतरी अडचणीत आला, यावर्षी बाबा काहीतरी झालं, तर ते मिश्र शेती करावी किंवा मिश्र व्यवसाय करावा, त्या पद्धतीचा आहे हा. आणि दुग्ध व्यवसाय कसा आहे, कोकणात वैरणीचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे दुग्ध व्यवसाय हा ठराविक दिवसच चांगलं दूध देतात. त्यानंतर आपण हिरवळीचं जर खाद्य वगैरे केलं तर ते करतात. मत्स्यशेती आपल्याकडे कसं आहे, आमच्याकडे पाण्याचा जो हे आहे, तळी शेततळे वगैरे झाल्या. आता आम्ही आमच्या जो हे जे करत असताना मामाच्या गावात आमच्याकडे एक शेततळं आहे मोठंच्या मोठं, तर त्या ह्याच्यात आम्ही 20,000 म्हणजे मोढ्यावरून आपले मत्स्य कॉलेज आहे तिथून आम्ही बोटुकली आणून सोडली होती आणि बऱ्यापैकी त्यातून आम्हाला उत्पादन मिळालं. आम्ही तिथे कसं केलं, आम्ही तिथे एक हे पण आम्ही कन्सेप्ट राबवला की येणाऱ्या पर्यटकाला एक गळ घेऊन द्यायचा आणि त्यातून मछली पकडायची, त्यांना फिशिंग करायचं आणि त्यातूनच तो भाजून खायचा, हे कन्सेप्ट आणि त्यातून आम्ही म्हणजे अर्थार्जनही करण्याचा प्रयत्न केला. खूप चांगला कन्सेप्ट होता आणि चांगला राबला आणि लोकांनाही तो भावला. लोक म्हणजे फिशिंगसाठी तिथे यायला लागले आणि त्यानिमित्तानं आमचं पर्यटनही वाढलं आणि फिशिंगही झालं. बरोबर. आता मत्स्यशेतीचाच जर विषय आलाय तर शेततळं आणि मत्स्यशेती सुरू करण्याची ही प्रेरणा नक्की कशी मिळाली तुम्हाला? आमच्या मोढ्याला जे मत्स्यशेतीचं कॉलेज आहे तिथे एक ट्रेनिंग होतं आणि तिथे डॉक्टर नितीन सावंत म्हणून आहेत. बरोबर. तर त्याने आम्हाला सांगितलं की बाबा तुमच्याकडे शेततळ आहे तर तुम्ही ट्रेनिंग घ्या आणि बघा तर तुम्हाला कितपत त्याच्यातलं जमतंय. तर खरोखर डॉक्टर नितीन सावंतांनी जे सुचवलं ते अगदी आम्ही ट्रेनिंग घेतलं दोघांनी, मी आणि अनंत सावंत होतो, दोघांनी ट्रेनिंग घेतलं आणि आमचं जे तळ होतं त्यात आम्ही तो राबवण्याचा प्रयत्न केला आणि तिथूनच आम्हाला ती प्रेरणा मिळाली. नक्कीच. सर, भविष्यात कृषी पर्यटनासोबत मत्स्य व्यवसाय जोडण्याचा काही आपला प्रयत्न आहे का? कोकणात कृषी पर्यटन जे आहे हे करण्याची गरज नाही, कारण आहे हेच कृषी पर्यटन आहे. अच्छा. फक्त त्यांना कुठल्या तरी ज्या फॅसिलिटीज पाहिजे आहेत, जे पर्यटक येतो त्याला ज्यांना बेसिकली जे काय द्यायला लागतं ते जर दिलं ना तर कुठेही जरी गेला तर तो पर्यटन करून येऊ शकतो. कारण कोकणातला जी हे आहे बायोडायव्हर्सिटी आहे किंवा तिथले जे प्राणी आहे, तिथली जी शेती आहे, ही म्हणजे पर्यटनच आहे आणि त्यात मोठंसं काही करण्याची गरज नाही. फक्त आपण नियोजनबद्ध जर केलं तर कोकणात पर्यटन हे इझिली होऊ शकतं. नक्कीच. आणि हे आम्हाला आमच्या म्हणजे मामाचं गाव जे हे आहे पर्यटन केंद्र, तिथून आम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलेलं आहे. सर, तुम्ही सहकार क्षेत्रात सुद्धा खूप कार्यरत आहात आणि कुडाळ हिरलोक कॅश्यू प्रोड्युसर कंपनी मगाशी तुम्ही ज्याचा उल्लेख केलात, ही FPO तुम्ही स्थापन केली, तर ही स्थापन करण्यामागचा उद्देश नेमका काय होता? कसं आहे, आमचा शेतकरी आहे तो विखुरलेला आहे, तो कधीही एकत्र येण्याचा म्हणजे हे होत नाही. तर त्यांना कुठेतरी एकत्र आणावं आणि जो आपलं म्हणजे पिकणारं जे उत्पादन आहे, काजू म्हणा, आंबा म्हणा, नारळ म्हणा, हे कुठेतरी एकत्र आणावं आणि आपण त्या आपल्याच म्हणजे शेतकऱ्यांकडून ते करून घ्यावं, ह्या उद्दिष्टानं आम्ही एकत्र आलो आणि 2022 मध्ये आम्ही FPOची स्थापना केली. आज रोजी त्या FPOचे 750 मेंबर आहेत, सभासद आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे आम्ही काम करतोय. आणि जे एकत्र येऊनच शेती केली पाहिजे, वैयक्तिक ज्याला जे होत नाही ते एकत्रित आल्यामुळे होऊ शकतं आपण, आणि त्या दृष्टिकोनानं आम्ही FPOचा प्रयत्न केला आणि आज रोजी चांगल्यापैकी काम करतोय आम्ही. एक काजूत काम चालू आहे, नंतर आमचं नारळात काम चालू आहे, फणसात काम चालू आहे आणि एकत्रित येऊन जे काम होतं ते चांगल्या प्रकारे होतं. सर, मला सांगा, या FPOमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत काय बदल झाला का आणि नेमका तो कसा झाला? शेतकऱ्याचा जो काजू होता, आंबा होता, तो आम्ही म्हणजे शेतकऱ्याचा म्हणजे माल आहे तो घेत असल्यामुळे फायदा आणि तोटा हा आमचाच व्हायला लागला आणि त्यामुळे आम्ही जो वाटचाल चालू केली काजू खरेदी करणं, की बाबा बाजारात काजू आहे तर समजा बाजारात 120 काजू चालले तर आम्ही 105 125 घेतो. त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव देणं किंवा जास्तीत जास्त त्यांना कसा फायदा करून देता येईल ते बघणं, त्यांना लागणारी औषधं बाजारात कसं असतं, जे दुकानदार आहेत किंवा हे ते मोठ्या प्रमाणावर फसवणूक करतात किंवा जे फेक औषधं आणून शेतकऱ्याचा जे अशिक्षितपणा आहे त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो, तो आम्ही ह्या FPOच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करतो. संघटित राहिल्यामुळे त्यातले फायदे तोटे तुम्ही शेतकऱ्यांना समजून देऊ शकलात. सर, तुम्ही इस्रायलवरून गटशेती
शेतीचं सगळं जे काय आहे ते इथे घेऊन आलात आणि तुमच्या गावात राबवायला तुम्ही सुरुवात केलीत. ही गटशेती आणि यांत्रिकीकरण ते सुद्धा इस्रायलचीच आपल्याला देणगी आहे. तर त्याचा इथे तुम्ही कसा उपयोग केलात? आमच्या हिरलोक गावात यांत्रिकीकरणाची जी आहे एक यांत्रिकीकरण बँक हं, आम्ही घेतलेली आहे. हं, तर त्या बँकेच्या माध्यमातून आम्ही भात कापणी मशीन, भात लावणी मशीन, नंतर भात मळणी मशीन, ग्रास कटर, मोठे विडर हं. हे आम्ही एकत्र घेऊन ठेवलेले आहेत. मग ज्या कोणाला शेतकऱ्याला बाबा आज भात कापायचं असेल तर आम्ही ते भात कापणी यंत्र आम्ही त्याला अवेलेबल करून देतो. बरं, आणि बरं. खरोखर जे काम शेतकऱ्याला किंवा आपल्या उन्हाळ्यात कोकणातली भात शेती जी आहे हे कापण्याचं वगैरे काम आहे बायका भर दुपारचे करतात. हं. तर त्या ज्या मशीन आहे भात कापणी मशीन ते एका तासात जवळजवळ 8 दिवस बायका कापणार नाहीत एवढं भात कापून टाकतात. आणि अगदी खूप कष्टाचं काम आहे ती त्यातून कमी झाले. अशा प्रकारे जी बँक आहे ती बँकेच्या माध्यमातून आम्ही आमच्या शेतकऱ्यांना जी अवजार आहेत ती अवेलेबल करून देतो, कमी निमित्त देतो. किंवा आमच्या सदस्यांना जे आहेत आमच्या जे कंपनीचे सदस्य आहेत त्यांना अगदी रिजनेबल रेटमध्ये किंवा अगदी चीपमध्ये आम्ही देतो. त्यामुळे शेतकऱ्यांचाही त्यातून फायदा होतो आणि शेतकऱ्यांना ते म्हणजे मेहनतीचं जी मेहनत करायला लागत होती ती कमी करायला लागली. नक्की सर. म्हणजे या यांत्रिकीकरण म्हणजे अवजार बँक ज्याला आपण म्हणू शकतो, या अवजार बँकेचा फायदा तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांना नक्कीच झाला आहे. सर आता आपण वळूया सेंद्रिय शेतीकडे. या सेंद्रिय शेतीचा अनुभव आपला काय आहे? सेंद्रिय शेती जी आहे ही खरोखरच आपल्या म्हणजे कोकणाला वरदान आहे. कारण आमच्या जो मुळात आधी कोकणातला जो शेतकरी आहे हा सेंद्रियच पिकवणार आहे. कारण आपला जो काजू आहे तो डोंगरातला काजू आहे, त्याला आपण कधी औषधही मारत नाही आणि कधी खतही घालत नाही. त्यामुळे नॅचरली तो ऑर्गॅनिक आहे. पण कुठेतरी आता ही केमिकल फर्टिलायझर वापरायला लागतात, कुठेतरी मग जास्त उत्पादन घ्यायच्या नादात आपण वापरतो. पण त्याही पेक्षा जर आपण जर ही जे ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहेत किंवा ही आता कसं आहे ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे कुठलं तर शेण, लेंडी किंवा आपण इथं जो बायोमास आहे तो एकत्र करून गांडूळ खत निर्माण करणे ही जर वापरली तर कमी खर्चात किंवा कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त आपण उत्पादन घेऊ शकतो. हे शेतकऱ्यांना पटवून दिलं. त्यामुळे सेंद्रिय शेती करण्याकडे लोकांचा आता भर आहे. नक्कीच सर. कडुलिंब अर्क असेल किंवा जीवामृत अशा उपायांचा प्रत्यक्ष परिणाम कसा दिसला तुम्हाला? कडुलिंब अर्क किंवा जीवामृत ही खरोखरच आपल्या कोकणाला किंवा कृषी विभागाला मिळालेली एक देणगी आहे. आणि कडुलिंब अर्क जर म्हटला तर बाजारात जो मिळतो तो कडुलिंब अर्क आहे तो तेवढा व्यवस्थित चांगला नसतो. म्हणून मी मंगळवेढा ह्या भागात जाऊन एक लोड कडुलिंबाच्या बियाच आणल्या होत्या अच्छा. आणि त्या क्रश करून वापरल्या. तर खरोखर त्याचा रिझल्ट आणि आपण बाजारातून आणतो त्या कडुलिंबाच्या अर्काचा किंवा ज्या बियांचा जो आहे फरक आहे म्हणजे आपण केक वापरतो त्याचा जो फरक आहे तो खूप मोठा फरक आहे. तर शेतकऱ्यांनी अशा म्हणजे बाजारातून न घेण्यापेक्षा पंढरपूर किंवा ह्या भागाला एकदम स्वस्त 2-2.5 रुपयांना किलो, 3 रुपयांना किलो अशी ती लिंबोळी मिळते ती तिथून आणावी, बारीक करावी आणि ती आपल्या शेतात वापरावी. खरोखरच चांगले रिझल्ट मिळतात आणि ही सेंद्रिय शेती आपण केली पाहिजे. हे तुम्हाला कुठे समजलं की तिकडचं आपल्याला चांगलं मिळू शकतं, मंगळवेढा त्या बाजूचा वगैरे? नाही, ज्यावेळी कडुलिंबाचा अर्क मी आणला त्यावेळी तो काय काय झाडांना लावला ना तर त्याच्या काय काय झाडं मेली माझी. कारण त्यात तो जो होता ते स्ट्रॉंग कडुलिंबाचा जो अर्क होता तो त्याच्यात काहीतरी ऍडेड म्हणजे असेल ते त्याला मारक होतं आणि ती झाडं माझी मेली. म्हणून मी त्याच वर्षी विचार केला की कडुलिंब तर वापरायचंच आहे, मग आपण बिया का घेऊ नयेत. मग त्या बिया कुठे मिळतील? जर सर्च केल्यानंतर कळलं की पंढरपूर भागात ह्या बिया एकत्र करणारे लोक आहेत आणि तिथून ते आपल्याला होय तेवढ्या प्रमाणात मिळू शकतं. तर मग मी त्यावेळी 6 टनाचा लोड मी मंगळवेढ्यावरून आणला होता आणि तो बारीक करून वापरला. खूप चांगले रिझल्ट आणि कुठल्याही त्याच्यात हे नव्हतं, भेसळ नव्हती. बरोबर सर. नक्कीच एक अभ्यासपूर्ण रीतीनं तुम्ही इथल्या शेतकऱ्यांना काय उपयोगी आहे ते समजून ह्या कडुलिंबाच्या अर्काबाबत प्रयोग केलेत. मगाशी तुम्ही म्हटलं की आपल्या कोकणामध्ये बऱ्यापैकी बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता आहे. ही जैवविविधता जपण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न केले जातात? कोकणात जैवविविधता आहे, खूप म्हणजे मोठी आहे आणि तिचं आपण म्हणजे एकत्र करू शकत नाही एवढं मोठं आहे. फक्त ती टिकवणं हे आपल्या हातात आहे आणि ती आपण टिकवली पाहिजे. कारण ती टिकवायची म्हणजे काय करायचं? मोठ्या प्रमाणात जंगल तोड होते, मोठ्या प्रमाणात ज्या उन्हाळ्यात आगी लागतात, मोठ्या प्रमाणात जे म्हणजे प्राणी आता खाऊन एक जात म्हणजे विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचं संगोपन केलं पाहिजे. ही जैवविविधता आपण सांभाळली पाहिजे आणि त्याला आपण जबाबदार आहोत आणि आपली जबाबदारी आहे ती की ते सांभाळून ठेवणं. नक्कीच सर. सर तुमचं बरंचसं सामाजिक कार्यसुद्धा सुरू असतं.
बांधावरची शाळा या शासनाच्या उपक्रमाचा आपण बऱ्यापैकी प्रसार आणि प्रचार केलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? आपला शेतकरी आहे तो खूप बिझी असतो आणि कसा आहे आपला वेळ टाकून कुठेतरी म्हणजे जायचं, विद्यापीठात जायचं किंवा एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं आणि तिथं आपण जाऊन अभ्यास करायचा, हे त्याला साध्य होत नाही. कारण एक तर आर्थिक परिस्थिती त्याला हे करत असते किंवा त्याला वेळ त्याला पुरत नाही, कारण काहीतरी रोज बागेतली कामं असतात, शेतातली कामं असतात, त्यामुळे जाऊ शकत नाही. मग बांधावरची शेती शाळा हा एक जो कन्सेप्ट कृषी विभागाचा आला तो खरोखरच एक चांगला, की आपणच त्या शेतकऱ्याच्या बांधावर जायचं आणि त्याचं कसं व्हायला लागलं, त्याचे जे काय प्रॉब्लेम आहेत ते ऍक्च्युली आम्ही सुद्धा तिथे गेल्यानंतर आम्हाला ते बघायला मिळू लागले आणि त्याचं जे निरसन आहे ते त्या जागेवर जाऊन आम्ही करायला लागलो आणि ते शेतकऱ्यांना म्हणजे भावायला लागलं आणि ते म्हणजे त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. बऱ्याच वेळा असं होतं की शिक्षण आपण जी थिअरी शिकतो आणि प्रत्यक्ष अनुभव म्हणजे प्रॅक्टिकल यामध्ये तफावत दिसून येते, तर याचा मेळ कसा साधावा शेतकऱ्यांनी, काय सांगाल? नाही, कसं असतं थेअरीमध्ये जे शिकवलं जातं ते पुस्तकी ज्ञान असतं आणि शेतकरी जो रोज करत असतो ते प्रात्यक्षिक असतं. मग हे कुठेतरी एकत्र आणायचं झालं तर त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं आपल्याला गरजेचं असतं आणि खरोखर प्रत्येक जो आपल्या गावातला शेतकरी आहे किंवा एखादा शेतकरी शेतात काम करत ते एक वेगळं एक कृषी विद्यापीठ आहे असं मी तरी मानतो. कारण त्याच्याजवळ जो ज्ञानाचा साठा आहे तो आपण कुठेतरी आपण त्याच्यापासून मिळवला पाहिजे आणि ते जतन करण्याचे काम आपलं आहे. आणि शेतकरी आपल्या म्हणजे वडिलोपार्जित जे आहे किंवा पूर्वपरांचे जे आलेले ज्ञान आहे तो ते आपल्या शेतीत वापरत असतो. हे एक विद्यापीठ आहे आणि त्याचं जे ज्ञान आहे ते आपण कुठेतरी एकत्रित करून ते आपल्या बारीक म्हणजे हे करून आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा तुमचं काम आहे, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. हिरलोकमध्ये वडील आल्यानंतर हिरलोकमध्ये हायस्कूल स्थापन झालं. माझे वडील हिरलोक पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव आहेत आणि त्यांचा वारसा किंवा त्यांच्या पाठोपाठ मी आता त्या संस्थेत काम करतोय. मी त्या संस्थेत आता म्हणजे खजिनदार आणि हायस्कूलचा चेअरमन आहे आणि त्या माध्यमातून मी हिरलोकमध्ये काम करतोय. मी ज्या शाळेत शिकलो खरोखर मी 5वी ते 12वी पर्यंत मी माझ्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्याच शिक्षण संस्थेत मी आज एक पदाधिकारी म्हणून काम करतोय आणि खूप चांगल्या प्रकारे काम करायची मला संधी मिळते शैक्षणिक क्षेत्रात त्या शाळेमुळे. आणि मुलांच्यासाठी ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या करायला मिळतात. आमचं हायस्कूल हे जिल्हा लेवलला मुख्यमंत्री माझी शाळा ह्या योजनेत आमची शाळा जिल्ह्यात पहिली आली आणि ती पहिली आल्यामुळे आम्हाला तिथे फंड्स मिळाले होते. तर ते फंड्स कुठे वापरायचे हा ज्यावेळी आमच्या जे कमिटी समोर विषय आला त्यावेळी आम्ही त्या शाळेमध्ये एक असा कन्सेप्ट राबवला की किंवा आम्ही त्यात एक असा क्लास तयार केला की त्यापासून मुलांना शेतीविषयक माहिती दिली जाईल. अच्छा, हां. अरेंजमेंट कसे करायचे किंवा एखादं तंत्रज्ञान कसं वापरायचं हे त्यांना शिकवलं जातं. आम्ही एखाद्या कृषी पदवीधर किंवा असे तिथे लेक्चरर म्हणून आणतो किंवा विद्यापीठाचे लेक्चरर म्हणून आणतो. ते तिथे त्यांना शिकवतात आणि मुलांना त्या वयापासूनच आवड लागावी किंवा आता 5वी-6वीच्या विद्यार्थ्याला जर शेतीविषयक आवड निर्माण झाली तर तो पुढे शेतकरी कॉलेजला जाईल, कुठेतरी शेतीत प्रगती करेल, हा त्याच्या उद्दिष्ट आहे. खूप छान सर, तुमचा हा उपक्रम खूप चांगला आहे, जेणेकरून अगदी बालवयातच च्या मुलांमध्ये शेतीविषयी संस्कार रुजतील असं तुमचं कार्य आहे. सर, तुमच्या हिरलोकमध्ये मामाचं गाव हे कृषी पर्यटन संकल्पना खूप प्रसिद्ध आहे, त्याबद्दल ऐकायला आवडेल. मामाचं गाव हे जे नाव आहे ह्याच्यावरूनच खूप जणांना म्हणजे क्युरिओसिटी तयार होते किंवा जवळीक निर्माण होते आणि मामा म्हटल्यानंतर प्रत्येकाचा मामा हा आवडीचा असतो. बरोबर. आणि ते हे नाव देण्यापाठीमागचं त्याचं उद्दिष्ट आहे. आणि कृषी पर्यटनाला जे म्हणलं तर आपल्या कोकणात खूप वाव आहे आणि आम्ही ते मामाच्या गावच्या कृषी पर्यटन केंद्रामुळे साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमामुळे काही रोजगार निर्मिती वगैरे झाली आहे का त्या ठिकाणी? मामाच्या गावात आज रोजी आमचा जवळजवळ 16 ते 17 लोकांचा स्टाफ आहे आणि तो पूर्णपणे लोकल आहे आणि आमच्या गावातलाच स्टाफ असल्यामुळे आमच्या एक 15-16 कुटुंबांना आम्ही काम देण्याचा तिथं प्रयत्न केला. नक्कीच सर, तुम्हाला तुमच्या या आयुष्यामध्ये अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलंय. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार तुम्हाला मिळाला, कशा भावना होत्या त्यावेळी? सर, मी 2004 मध्ये मला शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला. खूप एकदम लहान वयात, ज्यावेळी म्हणजे पुरस्कार जास्त मिळत नव्हते आणि मी एकदम लहान होतो. म्हणजे माझा
वय मग 27-28 वर्षाचं होतं. ग्रॅज्युएट होऊन 1-4 वर्ष झालेली होती आणि खूप मस्त वाटायचं. म्हणजे बाकीचे जे काय कृषी विभाग होता तो माझ्या जवळ आला ह्याच्यामुळे, आणि त्यामुळे मला जे शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला, त्यामुळे कृषी विभागाचे काम करण्याची संधी मिळाली. कारण एक पुरस्कार प्राप्त शेतकरी ह्या दृष्टीने माझ्याकडे लोक बघायला लागले आणि त्यातून खूप चांगला अनुभव मिळाला. नक्कीच सर, पुरस्काराने जबाबदारी पण वाढते आणि आपल्या हातून नेहमीच चांगलं कार्य होत राहतं. सर, तुमच्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबाची तुम्हाला साथ नेहमीच मिळत आली आहे, त्याबद्दल काय सांगाल? मी शेतकरी कुटुंब, आमचं खरोखरच एक शेतकरी कुटुंब आहे. वडील शिक्षक होते, तरीसुद्धा पूर्ण वेळ किंवा म्हणजे शाळा सुटली किंवा शाळेत जाण्याच्या अगोदर म्हणजे शेतीतलं नियोजन करूनच शाळेकडे जायचे, आणि त्यामुळे आम्हालाही ते आवड लागली. आणि आम्ही आजही सर्व कुटुंब, आता रिटायर झाल्यानंतर वडिलांना जवळजवळ 30 वर्ष होत आली, आजही ते शेतीत काम करतात. आजही म्हणजे 89व्या वर्षी काजूच्या बागेत, आंब्याच्या बागेत रोज सकाळी संध्याकाळी एक फेरी मारून येतात. हेच म्हणजे शेतीचं आणि गमक आहे की मोकळ्या वेळेत आपण करू शकतो आणि आपली हेल्थ चांगली राहू शकते. तुमच्या फॅमिलीचा कसा सपोर्ट तुमच्या? खूप चांगला सपोर्ट, आणि शेतीवरच आमचं पूर्ण कुटुंब आहे आणि सगळेजण शेतीत काम करतो. परिवारात कोण कोण आहे? परिवारात आई वडील, मी, पत्नी आणि 3 मुलं. तर त्यातली 2 मुलं हॉर्टिकल्चर, BSc हॉर्टिकल्चर सेकंड इयरला आहेत, ट्विन्स आहेत, आणि मोठी मुलगी MBA करते. त्यामुळे सर्व कुटुंब सुशिक्षित आहे आणि शेतीशी संलग्न आहे. वा वा वा, ही कुटुंबाची साथ देखील आपल्याला खूप प्रेरणा देऊन जाते आणि ती तुम्हाला नक्कीच मिळते. सर, आता आपण शेतीकडे जर आजच्या बघितलं तर आजचा तरुण शेतीकडे वळताना दिसत नाही असं दुर्दैवाने म्हणायला लागतं, किंवा जे पारंपरिक शेती करतायत त्यांचे शेत जमिनी ह्या ओस पडलेल्या सुद्धा आपल्याला दिसत आहेत. काही गावांमध्ये लोक आपल्या जमिनी विकायला सुद्धा लागलेले आहेत. तर पुढच्या काळात शेती करणं किती आव्हानात्मक ठरणार आहे, काय सांगाल? शेती आता झालं कसं, नवीन जे युग आहे तो शेतीकडे का पाठ फिरवतो ह्याचा शासनाने सुद्धा विचार केला पाहिजे. कारण त्याला जर त्याचा अर्थार्जन होईल एवढं जर उत्पादन त्यातून मिळत नसेल तर तो तिकडे का वळेल, हाही एक पर्याय झाला. कारण जर आपण 100 रुपये घालून शेत पिकवलं तर त्यातून निदान 200 रुपये, 150 रुपये तरी मिळाले पाहिजेत, किंवा उदरनिर्वाह होण्यापुरतं तरी मिळालं पाहिजे. आज रोजी झालं कसं, तो जे काय पिकवतोय त्याला हमी भाव नाही, किंवा तो जे काय एखादं, समजा यावर्षी मी एखादं पीक केलं आणि ते गौरेड्यांनीच खाऊन टाकलं, ते वन्य प्राण्यांनीच खाल्लं, किंवा एखाद्याला त्यातनं काही उत्पन्नच मिळालं नाही. आता यावर्षी नैसर्गिक हे आली, काजूला उत्पन्नच नाही, आंब्याला उत्पन्न, असं जर आलं आणि तो जर अडचणीत आला तर त्याच्या पाठीशी कोणी उभा राहत नाही. त्यामुळे शाश्वत नाही, त्यामुळे शेतीकडे लोक वळत नाहीत. दुसरा, हमीभाव नाही, जे नुकसान होतं त्याला हमी म्हणजे योग्य प्रमाणात त्याला नुकसान भरपाई मिळत नाही. आणि शेतकरी कसा आहे, आज रोजी जिकडे जास्तीत जास्त फायदा मिळेल, जिकडे होईल तिकडे जातात. पण एक आहे की ह्यातून जी आहे आपली शेती ही लोकांनी विकून किंवा त्याची काहीतरी हे करून आपण कुठेतरी शहराकडे न जाता आपली वडिलोपार्जित जी जमीन आहे ती लोकांनी न विकता आहे तशी ठेवून ती राबवण्याचं, किंवा जी अशी म्हणजे ह्याची पिकं आहेत, वन्य पिकं आहेत ती लावावीत आणि त्यातून ती न विकता आपल्या पुढच्या पिढीला ती तशी ठेवावी, असं एक आवाहन करेन. नक्कीच सर, पुढील काळात शेतीमध्ये कुठले नवीन प्रयोग येण्याची शक्यता आहे, नवीन टेक्निक येण्याची शक्यता आहे? पुढील काळात सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक गटशेती करणे हा एक कन्सेप्ट आहे. आणि त्यानंतर दुसरा म्हणजे ड्रीप इरिगेशन, डेन्स प्लांटेशन, कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न घेणं, हे जे कन्सेप्ट आहे ते पुढच्या काळात येणार. आणि कमी कमी म्हणजे पाणी कसं त्याचा वापर पाण्याचा चांगल्या प्रकारे करणे आणि कसं जास्त उत्पादन घेता येईल ह्याचा अभ्यास करणे, ह्या शेती पुढच्या काळात येतील. जास्तीत जास्त तरुणांनी शेतीकडे वळावं यासाठी आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल? शेतीकडे कसं आहे, शेती ही आपली पारंपरिक आहे, शेतीवरच आपलं जीवन आहे. आणि फक्त एकच आहे की आज रोजी शेतकऱ्याने म्हणजे आजचं उत्पन्न न बघता आपल्या पुढच्या भवितव्यासाठी बघावं आणि चांगली शेती करावी, त्याच्यातून चांगल्या जातीची झाडं लावावी, चांगली म्हणजे उत्पन्न देणारी झाडं लावावीत आणि त्यातून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं आणि पुढच्या आपल्या पिढीला तिकडे आकर्षित करावं, किंवा त्यांना बाबा शेती करण्यासाठी प्रवृत्त करावं आणि त्यांना आपल्या गावी कसं
ठेवता येईल. म्हणजे आपल्या गावातही असे प्रोजेक्ट आले पाहिजेत की आपला हा जो तरुण वर्ग आहे तो शहराकडे न जाता आपल्या गावातच राहील आणि आपली जी शेती आहे ती करत करत तो व्यवसाय करेल किंवा इतर नोकरी करेल, पण ती शेतीकडे लक्ष देऊन करेल. ह्याच्याकडे शेतकऱ्या म्हणजे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि शासनाने त्याला प्रवृत्त केलं पाहिजे. नक्कीच सर, तरुणांनी शेतीकडे वळलं पाहिजे आणि शासनाने देखील त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, तर कृषी क्षेत्र अजून बहरू शकेल. खरंच श्रोते हो, बाजीराव झेंडे यांचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की जिद्द, मेहनत आणि योग्य दिशा असेल तर शेतीसुद्धा समृद्धीचा मार्ग बनू शकते. पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्यापासून ते आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, सेंद्रिय शेतीपासून ते सहकाराच्या बळावर उभा केलेला विकास, हा सगळा प्रवास म्हणजे एका शेतकऱ्यानं घडवलेली खरीखुरी क्रांतीच आहे. आजच्या तरुणांसाठी सुद्धा हा एक प्रेरणादायी आदर्श आहे की आपल्या मातीत सुद्धा अमर्याद संधी आहेत. फक्त गरज आहे ती दृष्टी आणि जिद्दीची. सर, आपल्या मौल्यवान वेळेबद्दल आणि मनमोकळ्या संवादाबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्रोते, आजचा प्रेरणादायी संवाद तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आम्हाला खात्री आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.